गुड इव्हनिंग. आज ॲक्च्युली मी तुम्हाला झूम ॲपवर शिकवणार होतो, पण माझा तो ईमेल आय डी वगैरे किंवा पासवर्ड मला मिळत नव्हता. त्यात बराचसा खटपट करत होतो, पण बरेचसे लेक्चर पण बनवायचे होते, त्यामुळे वेळ नाही मिळाला त्याचा. बघू, मी करेन आणि एक लेक्चर तुमचा झूम ॲपवरती शिकवेन. पण होतं आहे काय, थोडासा अनिकेतचा प्रॉब्लेम होतो आहे, गोरखचा प्रॉब्लेम होतो आहे. योग्य तो टायमिंग त्याला सेट करता येत नाही आहे, म्हणून मी थांबलो आहे. बघूया, करतो मी झूम ॲपवरती एकतरी मीटिंग आपण करूया, म्हणजे त्याच्यावर आपल्याला नेमकं समजेल की काय नेमकं लाईव्ह बोलता येईल तुमच्याशी वगैरे. पण सुद्धा आज आपला हिस्ट्री आहे, आणि हिस्ट्रीमध्ये आज आपण बघूया 6.8 आझाद हिंद सेना. In 1939, Hitler pushed Europe in World War II. The British government, without the consent of its Indian subjects, decided to involve India as one of the participant countries in the war. Mahatma Gandhi and the Indian National Congress were against the decisions of the British government. In this way, Japan decided to light as a Germany's allied nations. Japan conquered the region under British rule in Southeast Asia. बरोबर आहे. बघा, 1939 साली जर्मनीचा नेता हिटलर याने दुसऱ्या महायुद्धाला ठिणगी पाडली. जर्मनीमुळे नाहक त्यांनी बरेचसे प्रदेश युद्धामध्ये ओढून घेतले. महायुद्ध झालं. ब्रिटिश सरकारने भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरत असल्याचा निर्णय परस्पर घेतला, आणि हा जो निर्णय होता, या निर्णयाला महात्मा गांधीजींनी काँग्रेसचा विरोध होता. युद्धात जपान हा जर्मनीच्या बाजूने उतरला होता. जपानने काय केलं, आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातले जे प्रदेश होते, हे प्रदेश जिंकून घेतले, आणि अनेक भारतीय सैनिक जपानच्या हाती लागले. हाती लागले. आणि त्यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली. याचे सेनेचे नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले. मेनी इंडियन सोल्जर्स ब्रिटिश आर्मी इज टेकन अ कॅप्च्यू बाय द जापनीज आर्मी. रासबिहारी बोस बिल्ड आझाद हिंद सेना बाय recruiting these Indian soldiers, and later to was recognized under the leadership of the Subhash Chandra Bose. बरं आहे. जपानने काय केलं, ब्रिटिशांच्या ताब्यातले प्रदेश जिंकले. अनेक भारतीय सैनिक जपानच्या हाती लागले, आणि या जपानच्या हाती लागल्यामुळे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली, आणि याचे नेतृत्व मात्र त्यावेळेस सुभाषचंद्र बोस यांनी केलेले होते. सुभाषचंद्र बोस यांनी 1943 मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती. At the end of the 1943, he already conquered अंदमान and निकोबार. तू मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा. Give me your blood. बरं ना. त्यावेळेस 1943 मध्ये ज्यावेळेस त्यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती, ही स्थापना केल्यानंतर 1943 मध्ये त्याच्या अखेरीला, म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये, त्यांनी अंदमान निकोबार ही बेटं ताब्यात घेतली. त्याच वेळी त्यांनी घोषणा केली होती, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. 1944 मध्ये त्यांनी अराकानाचा प्रदेश मिळवला. I shall give you independent, a speech turned into the key slogan among the Indians. 1944, he had conquered Aracana province and British outpost on the east border of Assam. The soldiers of Azad Hind Sena kept fighting very adverse. The conditions there could not reach to a capture Imphal. बघा, असं म्हटलं जातं त्यावेळेस
ही जी घोषणा होती ना, ही घोषणा बऱ्याच अंशी आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांची जी घोषणा होती ती बऱ्याच अंशी काय झालं, भारतामध्ये प्रसिद्ध झाली होती. 1944 मध्ये त्यांनी आराकानाचा प्रदेश मिळवला, काही आराकानाचा प्रदेश मिळवला. त्याचप्रमाणे तसेच आसामच्या पूर्व सीमेवरील काही ठाणी जिंकून घेतली. परंतु इम्फाळची मोहीम मात्र त्यांची जी होती ही अर्धवट राहिली. आणि अर्धवट राहिल्यामुळे आझाद हिंद सेनेचे जे सैनिक होते ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा, काही सैन्य निघून आले, प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा बरेचसे नेटाने हे लोक लढले. क्विट इंडिया मुवमेंट इन 1942, 1942ची छोडे भारत आंदोलन ज्याला म्हटलं जातं. द एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस पास्ड रिसोल्युशन्स at the Varda that British should quit India. This resolution was a final approved in the season at Mumbai on 7th August 1942. The season of Indian National Congress began to the Gavalia Tank ground in Mumbai. Maulana Abul Kalam Azad was the president of the Erisons. On 8 August in the Erisons, Pandit Jawaharlal Nehru present a resolutions. त्यावेळेस राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे ब्रिटिशांनी भारत सोडून जावे असा एक निर्णय पास करण्यात आला होता किंवा घेण्यात आला होता. ठराव मंजूर केला आणि याच्यावर फक्त शिक्कामोर्तब व्हायचं राहिलेलं होतं. फक्त शिक्कामोर्तब राहायचं होतं. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक या मैदानावर याच्यासाठी अधिवेशन सुद्धा भरलं होतं. याचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अधिवेशनात मांडलेला छोडो भारत हा जो निर्णय होता हा प्रचंड बहुमताने निर्णय झाला होता. त्याच्यामुळे ब्रिटिशांनी तत्काळ भारत सोडावा अशी मागणी करण्यात आली होती. तसेच गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला होता. गांधीजी म्हणाले, हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचे नसून सर्व भारतीयांचे आहे. फक्त राष्ट्रीय सभेचे आंदोलन नाहीये तर सर्व भारतीयांचे आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाने आज क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत असं स्वतःला समजायचं. हा निकराचा लढा सांगताना गांधीजी पुढे म्हणाले, आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे. मी आज तुम्हाला काय करणार आहे, एक मंत्र सांगणार आहे. आणि हा मंत्र कोण Quit India and is approved with majority. It is demanded that British should immediately leave India. या चळवळीद्वारे सिद्ध झालं होतं की ब्रिटिशांनी भारत लवकरात लवकर सोडून जाणे. बरं ना. In the seasons, it was also decided that the Quit India movement should be taken forward with a non-violent approach under the Mahatma Gandhi's leadership. Mahatma Gandhi appealed to all Indians, saying that movement is not of the Indian National Congress, but all of Indians. Every Indian man and woman should know in their mind that they are free citizens from their very moment, and they should be prepare themselves to fight. While emphasizing that it was going to be a very rigorous fight, Mahatma Gandhi said, "Today I am going to give to the mantra, do or die." बघा, हा निकराचा लढा लढताना गांधीजी पुढे म्हणाले, आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे. करेंगे या मरेंगे, एक तर करणार मरणार. Do or die. This should be an oath to the white, which is a commitment of us as a prepare a sacrifice yourself for this oath. Gandhiji's word created a new spirit among the Indians. गांधीजींच्या या शब्दांनी देशामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालं होतं. सगळ्यांमध्ये काय झालं होतं, एक नवीन असं चैतन्य निर्माण झालेलं होतं. The British government tried
The British government tried to crush the Quit movement, Quit India movement before the one day of 9th August could see sunlight, or parliament leader like Gandhiji, Maulana Azad, Pandit Jawaharlal Nehru, Vallabhbhai Patel were arrested. The government would have been a public gathering speeches or else protestations to scale all over the officers and the Indian National Congress in the country. The resistance could be all aged and young in the village like a Chimur, Asti, Yavli, Mahad, Gargodi, etc. A steadfastness and courage will be indeed be remembered forever. बघा, तर ब्रिटिश माहिती आहे तुम्हाला कसे होते, फोडा जोडा, आंदोलन चिरडून टाकेने, लोकांना एकत्रित न होऊ देणे, अशा प्रकारची त्यांची सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि या चाललेल्या असतानाच 9 ऑगस्टचा दिवस उजाडण्यापूर्वीच गांधीजी, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल प्रमुख नेत्यांना त्यांनी अटक केली. तर म्हणतात ना, मुळच उकडून काढलं तर झाड कसं जगणार, तसं त्यांनी केलं. सरकारने सभा, भाषणे, मोर्चे, निदर्शनं यावर बंदी घातली. देशभरातील सर्व कार्यालये ताब्यात घेतली. महाराष्ट्रामध्ये चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोडी अनेक गावातून अबालवृद्धांनी नेटाने असीम धैर्याने तोंड दिले, अविस्मरणीय असे तोंड दिले. By the end of 1942, this movement is supported by the common people took a different turn. Its leadership was assumed by the young scientist leaders Jay Prakash Narayan. नाव ऐकलं का? आम्हाला यांचा धडा होता चौथीला नव्हता, 7वीला होता. जयप्रकाश नारायण, बाबा आमटे यांचा धडा होता. एकाच पुस्तकात होता, मराठीच्या पुस्तकामध्ये. 1942च्या अखेरीला जनआंदोलनाला नवीन वळण लागले. आंदोलनाचं नेतृत्व भूमिगत झालेल्या तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, SM जोशी, नाग गोरे या कार्यामध्ये अग्रेसर होते, म्हणजे पुढे होते. देशात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर क्रांतिकारी गट तयार झाले होते. कर्जत तालुक्यामध्ये भाई कोतवाल, बघा, several revolutionary groups were established in the country at a local level. The group like Azad Dasta, established by the Bhai Kotwal, Karjat Taluka, Lal Sena. The Nagpur established General Awari left to a alternative to British government put to pray God. The Mumbai Vittal Javeri, Usha Mehta, their colleagues started a transmission center, the name Azad Radio. बघा, त्यानंतर देशामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर काही क्रांतिकारी गट तयार झाले. यांनी ठरवलं, इंग्रजांचं शासन आपण जुमानायचंच नाही. समजलं? कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांचा आदक दस्ता, नागपूरचा जनरल आवारी यांची लाल सेना इत्यादी गटाने कित्येक महिने सरकारला त्राही भगवान करून सोडले. म्हणजे तळो की पळो करून त्यांना कोणत्याच गोष्टीत यश येऊ द्यायचं नाही, कोणत्याच गोष्टीमध्ये त्यांना यश येऊ द्यायचं नाही. त्राही करून सोड, म्हणजे त्यांना धड जगूही द्यायचं नाही, धड मरूही द्यायचं नाही, अशा प्रकारची कोंडी निर्माण केली होती. मुंबईला विठ्ठल जवेरी, उषा मेहता या साथीदारांनी आझाद रेडिओ हे एक प्रक्षेपण केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. बरोबर आहे. 1942. 1942, the some parts of the India people were successful in uprooting the British governance. 1942च्या सुरुवातीला या लोकांनी, आंदोलनकर्त्यांनी ब्रिटिशांची पाळेमुळे खडून काढण्यास फार मोलाचं सहकार्य केलं होतं. लोकांना यश आलं होतं. बंगालमधली मिदनापूर जिल्ह्यामध्ये, उत्तर प्रदेशातील बालिया, आजमगडच्या भागामध्ये, बिहारमधील भागलपूर, बघ ना, मिदनापूर डिस्ट्रिक्ट इन द बंगाल, बालिया UP, भागलपुर, पूर्णिमा बिहार, नियर आजमगढ़. तो ब्रिटिश ऑफिसर्स
were forced to leave their offices. People took charge of the governance to these places. Krantisiya Nana Patil revolutionists established a Prati Sarkar, parallel government in the Satara district in Maharashtra. He, with the help of the associates, puts on the end to the बघा आझमगडच्या भागामधील बिहारमधील बगलपूर पूर्णिया या जिल्ह्यामध्ये लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांची तर हकालपट्टी केली. यायलाच द्यायचे ना, चापटवायचे आणि पाठवायचे, मारझोड करायची आणि पाठवायचे. तेथील राज्यकारभारामध्ये आपला हाती घेतला. क्रांतिसूर्य नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ना बरेचसे चाललं ना, अरे टिकायला द्यायचे ना. ब्रिटिश आला की त्याला चापटवूनच पाडायचे. लोक घाबरायचे साताऱ्याला यायला. ब्रिटिश लोक, समजलं, ब्रिटिश लोक यायला घाबरायचे नाना पाटीलांच्या अखत्यारीमध्ये. British regime is a Satara district and established people to government. This government took over the administrative tasks like collecting revenue, maintaining law and order, solving court cases, punished criminals. बघा, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जे प्रति सरकार स्थापन केलं होतं, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी ब्रिटिश शासन संपुष्टात आणलं. जनतेचं सरकार स्थापन केलं. कर गोळा करणे, कायदा सुव्यवस्था टिकवणे, खटल्यांचा निकाल देणे, गुन्हेगारांना शिक्षा करणे, ही कामं त्यांची सरकारमार्फत केली जायची. समजलं. त्या काळामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला. काय झालं? खिळखिळा झाला. In this period, foundations of the British rule India become weak. The Quit India movement was the expression of strong oppositions of Indian people of the British rule. The British administrators become aware that it will be difficult to them to rule and the Indians any longer. The end of the British Empire was evident. Then, a rebellion of the sailors to British Indian Navy, 1946, added to the unrest against the British. British. बघा, भारतीय स्वतंत्र दृष्टिक्षेपात असताना बघा या काळामध्ये ब्रिटिश सत्तेचा जो पाया होता खिळखिळा झाला होता. छोडे भारत आंदोलनापासून भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिश विरोध व्यक्त झाला होता. या सर्व घटनांमुळे पुढील काळात भारतात आपली सत्ता टिकवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली. ब्रिटिश साम्राज्याचा शेवट त्यांच्या डोळ्यापुढे दिसू लागला. फेब्रुवारी 1946 मध्ये मुंबई येथे झालेला नाविकांचा उठाव, नाविक म्हणजे सेलर्स यांचा उठाव अजून भर घालत होता. या उठावाने भर पाडली होती. एक मिनिट हा. Thus, when possibilities India became the free nations of the became evidence of the Muhammad Ali Jinnah and his party Muslim League began to insist a separate nations of the Muslims. There are very many communal rights in many parts of the country. It finally resulted in the partitions of the country. In the month of August 1947, India and Pakistan, two separate nations come into the existence. बघा, नको होतं हे गांधीजींना. पलीकडे पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपल्या भारताचं पंतप्रधान व्हायचं होतं आणि बॅरिस्टर जिना यांना मुस्लिम लीग त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ वेगळा केला होता. त्यांना मुस्लिमांचं प्रतिनिधी व्हायचं होतं. काय झालं? त्यामुळे आपल्याला दोन देश तयार करायला लागले. आपल्याला दोन देश करायला लागले. त्यांनी मुस्लिमांचा वेगळा मतदारसंघ तयार केला, पाकिस्तानची निर्मिती केली. आज जर हिंदू मुस्लिम एक असते, बरोबर ना, काही नेत्यांनी या गोष्टी फूट पाडल्या, तर आज भारत हा एक मोठं राष्ट्र तयार झालं असतं. आज चीनची हिंमत सुद्धा नसते आपल्या इकडे यायची. समजलं? आज केवढा तरी मोठा पाकिस्तानातले काही सुपीक प्रदेश सुद्धा आपल्या देशाला जॉईन झाले असते.
many part of the country is finally result to partitions of the country. Month August 1947, India and Pakistan, two separate nations, come into existence. आजही जर विचार केला ना तर भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकत्र होऊ शकतात. आजही विचार केला तर व्हायचं असेल तर दोन्ही सरकारने व्यवस्थित हे करून एकमेकांचं संमती घेऊन भारत आणि पाकिस्तान ही सीमाच तिथून नष्ट करून टाकायची. समजलं. धार्मिक यासाठी एक बघायला गेलं ना ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला होता भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनात असताना बॅरिस्टर अली मोहम्मद जिना यांना मुस्लिम पक्षाने स्वतंत्र राष्ट्राचा यांनी हा मुख्य काटा होता. याला मारला पाहिजे होता गांधीजींना मारण्याच्या ऐवजी. याला मुस्लिम पक्ष वेगळा पाहिजे होता. स्वतंत्र राष्ट्राचा त्याने अग्रथ धरला होता. देशभर अनेक ठिकाणी धार्मिक दंगली उसळल्या आणि याचं पर्यवसन काय झालं? भारताची फाळणी झाली. दोन स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आली. इतिहास असं सांगतो की भारतीयांनी वसाहतवादाच्या विरुद्ध लढण्याचा आदर्श त्यावेळेस जगाच्या समोर ठेवला. नाही तर वसाहतवाद हा सर्वात मोठा वाद होता त्यावेळेसचा, सर्वात मोठा वाद. History tells us that India was a nation that created examples for the world fighting successfully against the colonial rule. It given inspirations to many countries who were suffering under the shakeless and colonial rule. The constitutions of independence India come into the implementations of the 26th January 1950. Dr. Babasaheb Ambedkar, the vision was a major force shaping the constitutions of India. The fundamental values of the rich struggle for the India freedom was founded, included liberty, equality, fraternity, and justice. These values have built the fundamentals of Indian constitutions. बघा, भारताचे स्वतंत्र संविधानाचे स्वातंत्र्य जवळजवळ 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणले. आपला देश 1947 ला झाला. 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारतात संविधान कंप्लीट झालं. त्या कायद्यानुसार, त्या संकल्पनेनुसार आपला देश हा आजही कायद्यामध्ये राहून सगळ्या गोष्टी करत आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा सहभाग होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. ब्रिटिश राजशाही विरुद्ध लढताना स्वतंत्र, समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या. ही मूल्य भारतीय संविधानाचा एक पाया होती. ही मूल्य काय होती? भारतीय संविधानाचा एक पाया होती. आज हे भारतीय संविधानाचा आपण त्या पद्धतीनेच चाललेलो आहोत. ओके, इथे आपला धडा संपलेला आहे. बघा, थोडंसं मराठीत सांगतो. बघतो मी काय माहिती काय, मला आता तुमचे बरेचसे आपले धडे वगैरे पण झाले, सराव वगैरे पण घ्यायचा, त्यामुळे मी तुमच्यावर मला रोजच्या रोज पाठांतर देऊन असं आपल्याला फेस टू फेस घेता येईल. बरोबर ना? कोण कोण किती किती बघतोय, कोण कोण ते मला सगळं समजेल, कोण कोण बघून लिहितोय ते मला समजेल. बरोबर आहे? त्यामुळे शक्यतो बघतो मी. मला झूम ॲप नाही तर याचा ॲप कुठला, अजून एक ॲप आहे गुगल नेट ना, असं. बघा, हा भारतीय स्वातंत्र्य लढा जो झाला ना त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे बघा बाजूलाच तुमच्या त्या आता शेवटी आपण वाचलं त्याच्या बाजूला, यू नो दॅट. याची अमेरिका आणि सिंगापूर येथे सुद्धा दखल झाली भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची. भारताने कशा पद्धतीत स्वातंत्र्य लढा केला याचा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेतील लाईफ या साप्ताहिकाने भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी केली होती. माहिती आहे तुम्हाला? हा फक्त भारताचाच प्रश्न नाही आहे, तर भारताच्या मानवी स्वातंत्र्याचा सुद्धा प्रश्न आहे, असं अल्बर्ट आइन्स्टाईन, लुई फिशर, एडगर स्नो, वँडेल विल्की, जुगार गुंडार आणि पल बर्ग इत्यादीने स्वतःच्या स्वाक्षरीनिशी काढलं होतं.
सिंगापूर. भारतीय स्वातंत्र्य आत्ता नाही तर कधीच. भारताचं स्वातंत्र्य आत्ताच नाही तर कधी. भारत भारतवासियांच्या अशा घोषणांचा फलक घेऊन शोनॉन म्हणजे सिंगापूरमध्ये हजारो भारतीयांची एक विशाल मिरवणूक काढली होती. इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या नेतृत्वाखाली मलायातील सर्वात मोठ्या शहरामध्ये ब्रिटिश विरोधी निदर्शनं झाली होती. मैदान सुमात्रामध्ये सुद्धा भव्य निदर्शनं झाली होती. आज असं झालं असतं तर सगळ्या जगामधले लोक फक्त एकाच संस्कृतीने वागायचं, किती मजा आली असती. कोणी कुठेही जगाच्या कुठल्याही भागामध्ये कुठेही जाऊ शकलं असतं. कुठेही जा, कुठेही राहा, कुठेही जमीन विकत घ्या, कुठेही राहा, अशा प्रकारची सिच्युएशन आज आपल्या पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड मध्ये पाहिजे होती. धर्म नसायला पाहिजे होता, जात नसायला पाहिजे होता, पंथ नसायला पाहिजे होता, शिक्षण पाहिजे होतं, प्रदेशही पाहिजे होते, प्रदेशामध्ये वेगवेगळं सरकार पाहिजे होतं आणि त्या सरकारानुसार या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या. आज जर असं असतं तर आज मानव हा कितीतरी सुखी समाधानी असता. पहिलं तसंच होतं. देश हा सगळा एक होता, एकच देश होता, पूर्ण एक देश होता. जगामध्ये रशिया विषय सगळं होतं, पण आज कुणीही कुठल्याही राज्यात व्यापार करायला जाऊ शकत होतं, कुठेही जाऊन राहू शकत होतं आणि तशा प्रकारची सिच्युएशन आताही पाहिजे होती. 1942 नंतरचा जो कालावधी झाला ना, त्याच्यामध्ये क्रांतिकारांनी राष्ट्रीय सरकार उभारलं होतं. जे नेते होते ना, यांनी एक आदर्श घालून दिला होता. अजय मुखर्जी जे स्वतंत्रोत्तर भारत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले होते, यांनी छोडो भारत या ग्रंथाचे कर्ते श्रीपाद केळकर यांनी एक मुलाखत दिली होती आणि याच्यामधून आपण राष्ट्रीय नेत्यांचे धीरोदत्त वर्तन, दुष्काळाची तीव्रता या संबंधीचे मौखिक पुरावे, इतिहास समजून घेण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला समजलं असतं. मुलाखतीतील प्रत्येकाचे वाक्य पुढील वाक्य महत्त्वाचे होते. दुष्काळाच्या काळात सतत 9 महिने आम्ही संबंध दिवस फक्त 3 चटाक भात, थोडीशी डाळ खाऊन काढले. बघा किती परिस्थिती कठीण होती. कोरोनापेक्षा सुद्धा डेंजर परिस्थिती होती. दुष्काळाच्या काळात सतत 9 महिने आम्ही संबंध दिवसात फक्त 3 छटाक भात. तीन छटाक म्हणजे पाव किलोपेक्षा सुद्धा कमी आणि थोडीशी डाळ आणि भात खाऊनच काढलं होतं. फक्त डाळ आणि भात खाणं, याच्यावर दिवस काढले होते त्यांनी. समजलं? तर इथे आपला हा धडा संपलाय 6वा. आपण नेक्स्ट टाइम आपण 7वा धडा घेणार आहोत. ओके, बघू. ठीक आहे, थँक्यू, बाय, ऑल द बेस्ट.